नमस्कार, मी प्रसाद सानप आपल्या या व्हिडिओमध्ये स्वागत करतो। या व्हिडिओमध्ये आपण PVC पाईपपासून गणपती डेकोरेशनसाठी स्टँड कसे बनवायचे तसेच ते कसे सजवायचे हे पाहणार आहोत। मी ज्या टेबलवर डेकोरेशन करणार आहे त्या मापाचे म्हणजे 34 बाय 20 इंचाचे पाईप कट करून घेणार आहे। तसेच उंची मी डेकोरेशनची 40 इंच ठेवणार आहे। म्हणजेच आपल्याला 20 इंच रुंदीचे 4 पाईप, 34 इंच लांबीचे 4 पाईप आणि 40 इंच उंचीचे 4 पाईप लागणार आहेत। तसेच आपल्याला 8 कोपऱ्यांसाठी 8 3 वे एल्बो लागणार आहेत। जरी टेबलची लांबी ही 34 इंच असली तरीही आपल्याला पाईप हा 34 इंचाचा कापायचा नाहीये, तर तो त्यापेक्षा कमी कापायचा आहे। या पाईपच्या दोन्ही बाजूने सॉकेट येणार आहेत, त्यांची ही लांबी या एकूण पाईपच्या लांबीमध्ये मोजली जाईल। पाईप हा अंदाजे फक्त अर्धा इंच सॉकेटमध्ये जातो, म्हणजेच दोन्ही बाजूने सॉकेट लावल्यानंतर अंदाजे आपले 2 इंच अंतर वाढेल। त्यामुळे आपल्याला पाईप अंदाजे 2 इंच कमी कापायचा आहे। आपण बघू शकता की 34 इंच माप असतानाही मी 32 इंच पाईप कापल्याने अगदी परफेक्ट माप बसला आहे। तसेच 20 ऐवजी 18 इंच पाईप कापला। डेकोरेशनच्या छतावर लावण्यासाठी ही डिझायनर जाळी मी नाशिकमध्ये 400 रुपयांना विकत घेतली, जी पॅक राहण्यासाठी मी 4ही कोपऱ्यांना बांधून घेतला आहे। बाप्पाच्या पाठीमागे लावण्यासाठी या पानाच्या 4 जाळ्या मी विकत घेतलेल्या आहे। त्या सफेद दोऱ्याने न बांधता हिरव्या अथवा निळ्या दोऱ्याने बांधल्या, कारण सफेद दोरा कदाचित ओठून दिसला असता। त्यांना उभ्या बाजूनेही 3 ठिकाणी बांधून घेतलं, म्हणजे त्यांचा झोळ होणार नाही व पुढे मागे पडणार नाहीत। डेकोरेशनसाठी माझ्याकडे या 3 लाइटिंग होत्या, ज्यात 2 मल्टी कलर आहेत आणि एक हिरव्या कलरची आहे। हिरव्या कलरची मी बाप्पाच्या छतावर लावणार आहे आणि मल्टी कलर मी या बॅकग्राऊंड मध्ये लावणार आहे। या लाइटिंग लावण्यासाठी मी एक्सटेन्शनचा वापर केला। लाईट लावून झाल्यानंतर अतिशय सुरेख दिसत होत्या। आपण पाहिलं होतं की वरील छताचं डेकोरेशन मी बांधून घेतलं होतं, परंतु पडदे टाकण्याकरिता मला ते पुन्हा एकदा सोडावं लागलं। हा सुंदर असा कपडा नाशिकमध्ये अगदी 40 रुपये मीटर या दरानेच मला मिळाला। यानंतर नाशिकमधील मेन रोडवरच मला या फुलांच्या फांद्या 180 रुपये डझन या दराने मिळाल्या। त्यात मी लावल्यानंतर अतिशय सुंदर अशा दिसत होत्या। आपण लावलेली हिरवी आणि मल्टी कलर लाइटिंग या रंगसंगतीत या माळा अतिशय सुंदर वाटत होत्या। बाप्पाच्या डोक्यावर लावण्यासाठी हे सुंदर असं छत्र मेन रोडवर फक्त 70 रुपयातच मिळाले, पण त्याने पूर्ण डेकोरेशनला 4 चांद लावले असं म्हणण्यास हरकत नाही। एका इलेक्ट्रिकच्या दुकानातून हा छोटासा फोकस विकत घेतला। त्याच्याबरोबरच रिमोट पण मिळाले होते, ज्यामुळे मी वेगवेगळ्या स्पीडने आणि रंगसंगतीमध्ये लाइटिंग लावू शकणार होतो। सगळे डिझाईन जुळून आल्यानंतर आपले डेकोरेशन अतिशय सुंदर दिसायला लागले होते। चमचमती लाईट, सुंदर असे कलर, फुलांच्या माळा आणि बाप्पाचे छत्र याने अगदीच डेकोरेशन खुलून गेले होते।
तुम्हाला हे डेकोरेशन कसे वाटले हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुमच्या अजून काही आयडिया असतील गणपती डेकोरेशनच्या त्याही सांगा, म्हणजे त्या मी वापरून पुढच्या वेळी अधिकच सुंदर डेकोरेशन तयार करू शकेल. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया लवकरच. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.